नर्मदे हर परिक्रमा मार्गावर असताना श्री स्वामी समर्थांचा आश्रम मठ आम्हाला चहा प्रसादीसाठी बोलवलेला आहे. श्री स्वामी समर्थ श्री पूर्ण परिसर स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा आहे. प्रसादी आस्वाद घेतलेला आहे. तसेच पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहोत. महापुरुष आहे. हा प्रवास चालू आहे. गव्हाच्या शेतीमधून पायवाटेने प्रवास चालू आहे. ते पुढे दोन बाबाजी चाललेत. आम्ही दोघं पाठीमागं आहे. मैयाजी आहेत. तर मग जीवनभर असा छानपैकी प्रवास चालू आहे. आज आपण रावेरखेडा येथे गौरी आश्रम येथे थांबलेलो आहे. सर्व सुविधांयुक्त आश्रम आहे. आसन लावलेलं आहे. मुक्काम आज इथंच आहे. नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर नर्मदे हर. सकाळचे 7:45 वाजलेत आहेत. आज दिनांक वार मंगळवार दिनांक 30/12/2025 सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. पुढच्या परिक्रमेच्या मार्गस्थ झालेलो आहे. पायी परिक्रमा नर्मदा परिक्रमा झालेला आहे. छानपैकी चहा प्रसादी झालेली आहे. नर्मदे हर जीवनभर. प्रभात. नर्मदे हर जीवनभर. ही बेडा नदी आहे. बेडा नदीचं आम्ही क्रॉस करून हे खाली संगम आहे. ही नर्मदा मैया आहे पलीकड. आणि हा पलीकडचा तट दिसतोय तो उत्तर तट आहे. त्या ठिकाणी यायला आणि आमचा आता हा वेदांत आश्रम म्हणून आहे. तिथं आम्ही आज शक्यतो मुक्काम करण्याचा विचार करतो आहे. नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर जीवनभर. आणि असे करत असताना आपल्या भारतवर्षामध्ये एकमेव अशी हीच नदी आहे नर्मदा नदी की पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे पूर्वेकडून छत्तीसगडमधून हे गुजरातला समुद्रामध्ये रत्नसागरमध्ये विलीन होते. आणि ह्या नदीचं अंतर आहे पूर्ण जाता उत्तर दक्षिण तट आणि उत्तर तट असे 3000 ते 3500 किलोमीटर आहे. हे पार करण्यासाठी कमीत कमी 4 महिन्याचा अवधी लागतो. मग कोणते मग जरा फास्ट असेल तर कोणते 3 महिन्यात करते, कोण 2.5 महिन्यात. तर ही बेडा नदी आणि मारेवाला संगम होत आहे. आम्ही आता दक्षिण तटावर आहे. दक्षिण तटावर आम्ही गुजरातच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. आता वेदांत आश्रम लागेल आम्हाला. तिथं आमची दुपारची भोजन प्रसादी असणार आहे. आणि तिथंच आमचा आजचा मुक्काम आणि विश्रांती घेण्याचा विचार आहे. जीवनभर जीवनभर सगळं सांगायला पाहिजे सगळ्यांना. आपण काय करतोय, कशी नर्मदा परिक्रमा करतोय. नर्मदे हर जीवनभर. वेदांत विला आश्रम माकडखेडा मध्य प्रदेश पोहोचलेलो आहे आम्ही. इथे आश्रमामध्ये दारपुडकर वेदांत विला आश्रम असे आश्रम आहेत. हे संजयजी वेदांती महाराज संस्थापक आचार्य यांचा हा आश्रम आहे. नर्मदे हर जीवनभर. आज दुपारची भोजन प्रसादी व विश्रांती येथेच होणार आहे. दुपारची भोजन प्रसादी वेदांत आश्रम इथे झालेली आहे. पुढे चल. आणि पुढं मार्गस्थ निघालेलो. शालिवाहन या ठिकाणी असं नर्मदेच्या कडेने प्रवास आहे. हे पलीकडचे जे गाव दिसते ते महामंडलेश्वर महेश्वर राणी अहिल्याबाई होळकरांची राजधानी होती एकेकाळी ती. तिथं त्यांनी काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगाची स्थापना केली आहे. तिथं पूर्ण रस्ता हा तटाचा आहे. शेजारी नर्मदा मैया आहे. पुढे आमची मैया, पुढे कल्याणजी बाबा, पाठीमागं सगळ्यात मी आहे. माझ्या पाठीमागंसुद्धा परिक्रमावासी आहेत. अशी छानपैकी आमची परिक्रमा चालू आहे. पायी नर्मदा परिक्रमा आनंद द्विगुणित करत आहे. हजारो वर्षाचा वटवृक्ष किती हजारो असेल ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. अजूनसुद्धा हिरवागार आहे. मायेची सावली देत आहे सगळ्यांना. समोरचा हा वडाचा आहे, हा पिंपळ आहे. पूर्ण आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. ह्या अशा संगतीमध्ये ऋषीमुनींनी तप केलेला आहे. म्हणून आम्ही नदीच्या कडेनं परिक्रमा करीत आहोत. नर्मदे हर जीवनभर.